साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। पंचीकरण या ग्रंथामध्ये शिष्य अनुभव वर्णन हूँ स्थूल सूक्ष्म कारण नहीं महाकारण रूप, नहीं जागृत स्वप्न सुषुप्ती, हूँ पोते शुद्ध स्वरूप। तर शिष्य स्वतःचा अनुभव सांगतात, गुरुदेव हा स्थूल सूक्ष्म आणि कारण हे तीन देह हे मी नाही, त्याचप्रमाणे विशेष ज्ञान स्वरूप जो महाकारण देह आहे तोही मी नाही। जागृती स्वप्न सुषुप्ती या मनाच्या बुद्धीच्या तीन अवस्था आहेत त्या माझ्या नाहीत। आणि भागवतातही सप्तम स्कंदामध्ये 7व्या अध्यायामध्ये प्रल्हाद सांगतात, बुद्धिजागरणं स्वप्ना सुषुप्तिरिति वृत्तयः तायेन वानुभूयन्ते सोऽध्यक्ष पुरुषः परः। जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन अवस्था बुद्धीच्या आहेत, ज्याच्या योगाने जाणल्या जातात तो या तीन अवस्थांचा साक्षी या अवस्थाहून निराळा सच्चिदानंद रूप उत्तम पुरुष आहे। यासाठी तीन अवस्थांचा प्रकाशक मी स्वतः केवळ शुद्ध निर्मळ स्वयंप्रकाश सामान्य रूप आत्मा आहे। तुर्या साक्षी कोय कहे, जो साक्ष पदार्थ होय उपाधी रहित स्वरूप हूँ नहीं साक्ष साक्षी दोय। 24 क्रमांकाचा दोहा आहे। तर जर साक्षीने जाणल्या जाणाऱ्या अशा जागृतादी वृत्ती व स्थूल सूक्ष्म देहादी पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत हे सत्य असेल तरच तुरिया आणि साक्षी अशी दोन विशेषणे आत्म्यास कुणीही लावू शकेल। पण जर जागृतादी अवस्था व स्थूल पदार्थ पारमार्थिक दृष्ट्या खरी नाहीत तर आत्म्यास तुरीय व साक्षी अशी विशेषणे कशी कोणास लावता येतील? त्याला उदाहरण दिलेलं आहे। एकाच मनुष्याला निरनिराळ्या आप्तांच्या संबंधाने निरनिराळी नावे प्राप्त होतात। जसं पुतण्या असला तर काका, जावई असला तर सासरा, पुत्र असला तर पिता, अशी निरनिराळे नावे प्राप्त होतात। परंतु जर संबंधी नसले किंवा मेले तर मामा काका इत्यादी नावे देता येत नाही ना। आता भाचा असला तर मामा म्हणता येईल, आता भाचा मेल्यावर मामा कोण म्हणेल? म्हणून यावरून असे सिद्ध होते की नाव कल्पित आहे पण मूळचा पुरुष तेवढा खरा आहे। याच न्यायानं तुरीय साक्षी इत्यादी विशेषणे सुद्धा आपल्या स्वरूपामध्ये उपाधीच्या अपेक्षेने प्राप्त झालेली आहे। ही उपाधी आहे, जागृती स्वप्न सुषुप्ती या उपाधीमुळे आपल्याला तुरीय किंवा साक्षी असं म्हणावं लागेल। वास्तविक ते खरे नाही आणि मी त्या जागृती उपाधी रहित विरहित म्हणजे निरुपाधिक आहे। त्यामुळे माझ्या शुद्ध स्वरूपात साक्ष आणि साक्षी ही नावे नाहीत। आपल्या मूळ स्वरूपामध्ये साक्ष किंवा साक्षी हे नाव नाहीत। आता भांडण झाले तुम्ही पाहिले, मग पाहिल्यामुळं तुम्हाला साक्षीदार म्हणून तिथं हजर व्हावं लागलं। पण गंमत अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही भांडण पाहू लागले आणि तुम्हाला साक्षीदार म्हणून बोलावणं आलं आणि डोळा उघडला, मग तुम्ही जाता का साक्षी द्यायला? का जे भांडण झालं ते स्वप्न पडलं होतं अशी तुम्हाला मग साक्षी होते का तुम्ही?
पण वाटलं का नाही? तसं साक्षी वाटणं आणि साक्षी असणं फरक आहे. तसं जागृती स्वप्न सुषुप्ती खोट्या असल्यामुळं तिथं जो साक्षी भाव आला तो सुद्धा खोटा आहे, पण मूळ पुरुष मात्र सत्य आहे. हा मुद्दा इथं सांगितलेला आहे. म्हणून 25 क्रमांकाच्या दोह्यामध्ये सांगतात, हूँ विश्व तेजस प्राज्ञ नहीं, नहीं तुर्या मुझ माय, नहीं द्रष्टा साक्ष नहीं, केवळ शुद्ध हूँ भाय. याचा अर्थ असा आहे की जागृतीचा अभिमानी विश्व आहे, जागृत अवस्थेचा अभिमानी विश्व, आणि स्वप्नाचा अभिमानी तेजस, आणि झोपेचा अभिमानी प्राज्ञ. ही तीनही मी नाही. ह्या तिन्ही अवस्था आपण आहेत का? का जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेला जाणणारे आपण आहोत? त्याच्याहून वेगळे आहोत. मग आता तुर्यावस्था हे नाव, तशीच द्रष्टा साक्षी ही नावे माझ्यामध्ये वास्तविक नाहीत. कारण दृश्य व साक्ष यांच्या अपेक्षेने द्रष्टा व साक्षी हे नाव आलेलं आहे. दृश्याच्या सापेक्ष द्रष्टा, आणि साक्ष पदार्थ असल्यामुळं माझ्या ठिकाणी साक्षीपणाचा व्यवहार झाला. पण दृश्य व साक्ष पदार्थ नसलेच तर कोणाला द्रष्टा आणि कोणाला साक्षी म्हणायचे? कोणाला म्हणायचं आता? म्हणून दृश्य व साक्ष जे पदार्थ आहेत ते पारमार्थिक दृष्ट्या सत्य नाहीत. पारमार्थिक दृष्टी कोणती? जिथं व्यवहार करता येतो ती व्यावहारिक सृष्टी आहे, व्यावहारिक सत्ता आहे. आणि जिथं व्यवहारच करता येत नाही पण प्रतीती यायला लागली ती प्रातिभाषिक सत्ता आहे. आणि पारमार्थिक म्हणजे परम, म्हणजे जे कधी न मरम, जे मरत नसतं, म्हणजे ते परम सत्य आहे, सुप्रीम बिंग. त्याला काय म्हणायचं? परम सत्य. त्यालाच म्हणायचं पारमार्थिक सत्ता. आणि त्या पारमार्थिक दृष्टीनं हे सत्य नाहीत. हे शरीर सत्य नाही, हे श्वास, हे इंद्रिय, हे मन, ही जागृती, हे स्वप्न, हे सुषुप्ती, हे स्थूल सूक्ष्म कारण, हे तिन्ही देह कसे आहेत? पारमार्थिक दृष्ट्या नाहीच. म्हणून यामुळे त्यास नावे देता येण्यासारखी नाहीत. तथापि जिथं तिथं ती नावं दिलेली आहेत. जसा जसा प्रसंग आला आता तसं तसं तुम्हाला नाव येईलच. आता प्रतिबिंबाला तुम्ही पाहायला लागले तर तुम्हाला तिथं द्रष्टा म्हणता येईल का साक्षी म्हणता येईल? द्रष्टाही म्हणता येत नाही आणि साक्षी म्हणता येत नाही, कारण ते प्रतिभाषिक आहे. तो भास आहे, जबरदस्त भास आहे. प्रतिभास म्हणजे या मुखाचंच ते काय आहे? प्रतिभास आहे. बिलकुल असं वाटत नाही की याच्यामध्ये थोडा सुद्धा फरक असेल म्हणून त्याचं नावच काय आहे? प्रतिबिंब. बिंब प्रतिबिंबवाद आहे. ही प्रातिभाषिक सत्ता आहे. प्रतीती आहे परंतु अस्तित्व सत्य नाही. आणि शरीराची सत्ता आहे, त्याच्याशी व्यवहार करता येतो. मग ह्याला प्रातिभाषिक म्हणता येतं का? बरं ह्याला पारमार्थिक म्हणता येतं का? परम सत्य नाही ना हे. ह्याची जी सत्ता आहे हे विचारापुढं टिकत नाही. नाही म्हणावं तर दिसायला लागलं, आहे म्हणावं तर विचारापुढं टिकत नाही. म्हणून याला म्हणावं काय? सताहून विलक्षण अनिर्वचनीय असं म्हणावं लागतं. म्हणून जगत विचारापुढं टिकत नाही. विचार जर केला तर हे जगत सत्य नाही. आणि नाही म्हणावं, असत म्हणावं याला तर हे प्रतीती यायला लागली. सत म्हणावं तर विचारापुढं टिकत नाही. मग याची विल्हेवाट कशी लावायची? संगती कशी लावायची? याची संगती अशी लावायची की हे सताहून विलक्षण अनिर्वचनीय आहे. कारण ह्याला नाही म्हणता येत नाही आणि आहे म्हणता येत नाही. मग संगती सताहून विलक्षण अनिर्वचनीय म्हणावं लागतं याला. म्हणून प्रपंच एक झाला होता, ही तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना.
हा प्रपंच जर खरा म्हणावा तर मागं नव्हता, खरा म्हणावा तर पुढं राहणार नाही. आणि आपण मागेही होतो, आताही आहोत, आणि ज्या अर्थी मागं होतो आता आहे त्या अर्थी पुढं आपलं अस्तित्व आहेच, राहणारच आहे. हे 100% सत्य आहे. अंदाज लावता येतो आपल्याला की जर आपण 70 वर्षामध्ये बदललो नाही तर आपण पुढं बदलतच नाही, बदलणारच नाही. कारण जी वस्तू एका क्षणात बदलत नाही, ती एका तासात बदलत नाही, ती एका वर्षात बदलत नाही, नाही ती बदलतच नाही. अवस्थात नाही, जन्मात नाही, युगात नाही. म्हणून ओम नमो जी आद्या. ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला काय म्हणून संबोधन करतात? आद्य आहात, म्हणजे आपण अगोदरचे आहोत. अगोदरचे आहोत म्हणजे म्हातारपणाच्या अगोदरचे, तारुण्याच्या अगोदरचे. जा आता मागं चिंतन करत. बालपणाच्या अगोदर गर्भावस्थेत होतो, गर्भाच्या अवस्थेत रक्तात होतो, वीर्यात होतो, वीर्याच्या आधी अन्नात होतो, अन्नाच्या आधी भूतात होतो, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्य संभवः. म्हणून पंचभूताच्या आधी कुठं होतो असं शोध घेत जा ना आपण की आपला पूर्व इतिहास काय आहे. म्हणून आपण या कलियुगाच्या आधी होतो, हे दशावताराच्या आधी होतो, म्हणजे युगाच्या सुद्धा पूर्वीचे आपण आहोत. तर किती पूर्वीचे आहोत म्हणून याचं निश्चित असं एक अमुक वेळ सांगता येत नाही. म्हणून अनादि अनंत आहोत. कसे आहोत आपण? अनादि अनंत आहोत. आणि माया सुद्धा कशी आहे? अनादि आहे पण अंतवान आहे. कारण मायेचा बाध होत असतो विवेकानं. म्हणून माया अनादि आहे पण अंतवान आहे. म्हणून माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापुरी. ज्याप्रमाणे सावली शरीराला सोडून राहू शकत नाही. सावली शरीराला कधी सोडून राहते? कधीच नाही. आणि कधी खरी असते? कधीच नाही. मग आपल्याला ती दिसत नाही का आपण खरी समजत नाही? खरी समजत नाही. मग सावली जास्त जवळची आहे का पत्नी? सावली जवळची आहे. पण आपल्याला काय वाटतं? का वाटतं? कारण अंतःकरणात ममत्व दिलेलं आहे. आणि सावलीला ममत्व दिलं का? आपल्याला माहित आहे की हिचं अस्तित्व फक्त दिसण्यापुरते, म्हणजे ही प्रतीती रूप असत आहे. खोटी आहे म्हणजे असत आहे. प्रतिबिंब दिसण्यापुरती सत्ता आहे त्याला, दिसायला आहे असायला नाही. चित्र, सावल्या, इंद्रधनुष्य, स्वप्न दिसायला आहे असायला नाही. आणि वंध्यापुत्र, आकाशाची फुलं, सश्याचे शिंग, तळहातावरचे केस, हे नाम मात्र आहे. नाम मात्र लुगडे, एरवी सुतची ते उघडे. हे नुसतं म्हणायला आहे लुगडं. आहे का लुगडं? दाखवा लुगडं. आहे सूत, दाखवायला सूत. मग म्हणा ना सूत. मग लुगडं काय म्हणायला लागलो? म्हणून एरवी सुतची ते उघडे आणि नाम मात्र लुगडे. लुगड्याला सत्ता कशी आहे? फक्त बोलायपुरती आहे. तसा संसार बोलायपुरता आहे. याला अस्तित्व कुठं आहे? न झाला प्रपंच, आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्म आकळले. म्हणून ब्रह्म आधी आहे, आता आहे आणि पुढे सुद्धा. म्हणजे आपली सत्ता कशी आहे? अबाधित आहोत आपण. त्रिकाला बाधित सत्य आहोत. म्हणजे तिन्ही कालात, तिन्ही अवस्थेत आपला बाध होत नाही. म्हणजे आपण खोटे ठरत नाहीत. भूत, भविष्य, वर्तमान
जागृती, स्वप्न, सुषुप्ती, बालपण, तारुण्य, म्हातारपण, ह्या सर्व अवस्थेमध्ये आपण आहो 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 आहो, आहे रूपानं आपण आहोत. मग आपला बाद कधी झाला? म्हणजे आपण खोटं कधी ठरलो? आपण कधीच नाही. आपण जरी ठरवलं की आपण शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरणादी या तांड्याला खोटं ठरवलं, बरोबर आहे, ठीक आहे, ह्याला खोटं ठरवलं. आता ज्यानं याला खोटं ठरवलं त्याला खोटं ठरवा, घ्या ना कसोटी. म्हणा मी खोटा आहे, मी खोटा आहे, मी खोटा आहे, पण मी खोटा आहे म्हणणारा खरा आहे. म्हणून केला तरी आपला बाद होत नाही आणि संसार टिकवला तरी टिकत नाही, कारण याचा स्वभावच असा आहे. म्हणून नाथ बाबा सांगतात, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तोची. जो पाहायला लागला ना, तो पाहणारा या सृष्टीचा बदल पाहतो. गणित सांगितलं नाथ महाराजांनी, एका तासामध्ये कोटी वेळेस सृष्टी उत्पन्न होते आणि नष्ट होते. मग कोणत्या हिशोबानं या सृष्टीला आपण खरं समजावं? माप दाखवा ना तुम्ही, एक एक दाखवा ना आम्हाला, की या दृष्टीने आम्ही याला सत्य मानायला लागलो. पण नाथ महाराजांनी गणित मांडलं की एका तासामध्ये कोटी वेळेस सृष्टी उत्पन्न होते आणि नष्ट होते. होती जाती म्हणजे होणं जाणं, म्हणजे जन्म आणि मृत्यू. म्हणजे ही जन्मते आणि मरते किती वेळास? कोटी वेळास. आणि किती वेळेत? एका तासात. त्याच्याही पलीकडं बारीक माप ज्ञानोबरायचं आहे. ज्ञानोबराय सांगतात, लावून डोळा उघडे तव वरी कोटी वेळा घडे मोडे, माशी पंख पाखडे तव हे सरे. काय बारीक माप आहे आता हे, की डोळ्याचं पापण लवून उघडूस तर इतक्या वेळामध्ये हे कोटी वेळेस उत्पन्न होतं आणि नष्ट होतं. तर आता याला कोणत्या मुखानं सत्य मानावं? म्हणून तुकोबराय सांगतात, कासया हा सत्य मानिला संसार, काय केले चार माझे माझे. मग लटके माझे, लटके तुझे, लटके ओझे लटक्याचे. हे लटकच माझं म्हणायला लागले आणि लटकच तुझं म्हणायला लागले. आणि हे ओझ बी लटकच आहे बरं का. हे ओझ कसे लटके. आपल्याला वाटतंय की आपण घर चालवायला लागलो, आपण या घराचे मालक आहोत. आता खरं सांगा, आपण घराचे मालक आहोत म्हणल्यावर सगळ्यांवर आपला काय आहे? होल्ड आहे का नाही? मग आता सगळ्यावर आपला होल्ड आहे म्हणल्यावर घरात आपली सत्ता चलते का? आपल्याला वाटतं चलती, पण ती माय माऊली काय करते? मग लेकराला आपल्याकडे घेते, सगळ्या लेकराला खाऊ पिऊ घालून त्याचा आट्या करून आपल्याकडे घेते आणि सगळ्याला आपल्यावर आपला होल्ड सगळ्यावर करून याला क्लीन बोर्ड करून टाकते. ऐका नाही? आणि आपल्याला वाटतं की आपली घरावर काय आहे? आपण मालक आहोत, आपण घर चालवायला लागलो. मग आपण घर चालवायला लागलो का हे घर चालवणारा कोणीतरी आहे? त्याची एक सत्ता आहे, ती सुप्रीम बिंग आहे, ती परम सत्ता आहे, याच्याही वरी आहे. जसं उन्हाळ्यामध्ये गाडी खाली कुत्रं चलत असतं, त्याला वाटतं की मी ही गाडी हाकायला लागलो. मग ही गाडी मी हाकायला लागलो का गाडी हाकलणारा वरी आहे? वरी बसलेला. तसं ही संपूर्ण सृष्टीची गाडी आणि या शरीराची गाडी, चक्रधरा विश्वंभरा, आता तुम्ही स्टीअरिंग करा, कारण ही गाडी आमच्या आटोक्याच्या बाहेर आहे. इथं काय पाय डोळे म्हणता माझे, तीही कैसा मोकलीलो. हे पाय आणि डोळे माझे म्हणावं तर डोळे पाहता पाहता आता पटुत्व, मंदत्व आणि अंधत्व पहिले स्पष्ट दिसत होतं, आता डोळ्यानं झावळ झावळ दिसायला लागलं, चष्मा लागला आणि आता तर निवळच दिसत नाही महाराज. आता काय करावं?
पोतीला यायची खूप इच्छा आहे पण दिसतच नाही डोळ्यानं. मग अंधत्व, मंदत्व आणि पटुत्व हा डोळ्याचा धर्म आहे का आपला धर्म आहे? ज्यावेळेस स्पष्ट दिसत होतं त्यावेळेस त्या स्पष्ट दिसण्याच्या व्यवहाराला जाणून त्या व्यवहारावरून मी वेगळा होतो. आता मंद मंद दिसायला लागलं, या व्यवहाराला जाणणारा मी याच्याहून वेगळा आहे. आणि आता बिलकुल दिसत नाही, मग याही व्यवहाराला जाणणारा मी याच्याहून वेगळा आहे. माझ्यात काय बदल झाला? इंद्रियात बदल झाला. इंद्रिय बदलले आणि त्या इंद्रियाच्या बदलाला मी न बदलून जाणलं. म्हणून इंद्रियानी पराण्याहू, अर्जुना, या जगापेक्षा श्रेष्ठ असलेले इंद्रिय हे तुझ्याजवळ आहे. मग जग श्रेष्ठ आहे का आपल्याजवळ असलेले इंद्रिय श्रेष्ठ आहे? इंद्रिय श्रेष्ठ आहे. आणि इंद्रिय एक आहेत का 5 आहेत? आणि त्याच्यातलं कोणतं इंद्रिय आपण? सगळ्या इंद्रियाला आणि त्याच्या विषयाला जाणून आपण इंद्रियाहून आणि विषयाहून वेगळे आहोत. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. सर्व इंद्रियाला आणि त्यांच्या गुणाला जाणून आपण इंद्रिय आणि त्याच्या गुणाहून विषयाहून वेगळे आहोत. कधी? आत्ता. कुठं? इथं. कोण कोण? सगळे. आत्ता इथं सगळेच इंद्रियाला जाणून इंद्रियाहून वेगळे आहोत. असं पशु पक्षातल्या देहातल्या जीवाला अनुभव आहे. पण विवेक नसल्यामुळं हिशोब करता येत नाही. आणि मनुष्य देहात आलेल्या जीवाला असा अनुभव आहे. आणि विवेक असल्यामुळं असा हिशोब करता येतो आणि मोकळं होता येतं. म्हणून आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. वेगी शब्दाचा अर्थ घाई करा, त्वरा करा. कारण ह्याचा वेळ आणि ह्याचा काळ आपल्या हातामध्ये नाही. अल्प आयुष्य, अल्पमती, अल्पभाव, आणि ते नाही आपल्या हाती. आहे का आपल्या हातात? बुद्धी हातात आहे का आयुष्य हातात आहे का भाव आपल्या हातात आहे? आज आपला भाव आहे. उद्या जर आपल्याला ठेस लागली तर भाव राहील का नाही राहील काही सांगता येत नाही. म्हणून संसारामध्ये जर नफा नुकसान झालं तर त्याची जबाबदारी आपण देवावर टाकतो. नफा झाला तर त्याची जबाबदारी टाकत नसतो ना बहुतेक, पण तोटा झाला तर बरोबर देवावर खापर फोडल्याशिवाय आपण राहत नाही की देवानं माझं असं का केलं. आता देव करायला लागला का आपण बळत त्याच्यावर खापर फोडायला लागलो? बळत. देव कधी म्हणला की तुम्ही सत्य माना संसाराला? आणि हे आपल्या हातात आहे का? म्हणून ही बुद्धी सारखी राहीन का काही सांगता येत नाही. जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत या शरीरामध्ये साऊंड बॉडी आहे, खनखन नाही, भनभन नाही, तोपर्यंतच सगळे आपल्याला आपलं मानतात. आणि मानिती लहान थोर देह सुखाच्या गाजा. बाबाला बाबा का म्हणायला लागलेत? नातवंड बाबा घरी येत असताना चॉकलेट आणायलेत म्हणून त्यांना ते बाबा म्हणायला लागले. म्हणून हे सगळे आपल्या आयुष्य चोरणारे चोर आहेत. इस दुनिया में सब चोर चोर, कोई छोटा चोर, कोई बड़ा चोर, कोई मुर्गी चोर, कोई दिल का चोर. इथं दिल बी चोरते आहे का नाही? म्हणून इथं सगळे चोर आहेत. आपलं आयुष्य चोरतात. आपल्याला वाटत नाही, पण बारीक हिशोब करून पहा की आपण संगतीत राहतो त्याचा अर्थ तेवढं आयुष्य आपलं सोबत जातं का नाही. आणि आपुल्या मती उगीच चिखल कालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, असा इशारा केलेला आहे. अनुभवा विन मान हालवू नको रे.
आपल्याला सवय लागलेली, अनुभव असो की नसो मान हलवायची. आता कळालं म्हणून मान हलवायची का नाही कळालं म्हणून मान हलवायची. आता काही काही ठिकाणी प्रसंग येतो की ते बाबा मान हलवते तर आपल्याला वाटतं याला कळायच लागलं का नाही, पण त्यांना ऐकू येत नसतं. हे नंतर कळतं. मग अनुभवावीन मान हलवू नको रे, आपुलिया मते उगीच चिखल कालवू नको रे. म्हणून विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे ते बोल. ज्या बोलण्यातून ऐकणाऱ्याच्या अंतकरणामध्ये मी न मरणारा पारमार्थिक ब्रह्मरूप आत्मा आहे असं स्पष्ट लक्षात येईल, असं बोलावं. अशी अनुभवाची ओल उतरायला पाहिजे. आणि ते इथं सद्गुरू सांगतात. आणि त्याच सद्गुरूनं सांगितलेल्या चिंतनाचा आता शिष्य अनुभव करून सांगायला लागलेत की गुरुदेव, मी या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थांचा द्रष्टाही नाही आणि साक्षी सुद्धा नाही, कारण या अवस्था खोट्या आहेत. मग खोट्या आहेत म्हणल्यावर या प्रातिभाषिक सत्ता झाली ना. जसं स्वप्न प्रातिभाषिक आहे तसं हे संपूर्ण संसार कसा आहे, प्रातिभाषिक आहे, दिसायला आहे, असायला नाही. आणि आपलं जे अस्सल स्वरूप आहे ते कसं आहे, दिसायला नाही पण असायला आहे, म्हणजे अस्तित्व आहे. म्हणून इथं सांगतात की मी केवळ निष्प्रपंच स्वयंप्रकाश, स्वतः सिद्ध, निरुपाधिक, शुद्ध रूप, मन आणि वाणी यास अगोचर असा आहे असे सिद्ध होते. आता इतक्या प्रकाराने सिद्ध झालेलं अनुभव शिष्यानं सांगितला आणि सद्गुरू प्रसन्न झाले. आणि सद्गुरू प्रसन्न झाले आणि नंतर अद्वैत ब्रह्माचं वर्णन सद्गुरू सांगतात. ज्या नहीं पिंड ब्रह्मांड नहीं, नहीं एक त्या नहीं, प्रकृति पुरुष ज्या नहीं, स्वयं प्रकाश सत सोय. 26 क्रमांकाचा दोहा आहे. ज्या नाही पिंड म्हणजे ज्या अद्वैत स्वरूपामध्ये शरीराचा संबंध नाही. आहे का संबंध? अहो झोपेतच शरीराचा संबंध नाही. शरीर संबंध सुटल्याशिवाय झोप लागत नाही. कसं आहे गुरुजी? शरीर संबंध सुटल्याशिवाय झोपेचा अनुभवच येत नाही. ती म्हणजे झोपत लागणं या अंगावरून त्या अंगावर, या अंगावरून, म्हणजे शरीराचं भान तिथं व्हायला लागलं तोपर्यंत झोप लागत नाही. आणि शरीराचं भान सुटलं की समजा हे झोपले. म्हणून झोपेमध्ये शरीराचं अस्तित्व, शरीराचा संबंध राहत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मांडाचाही संबंध राहत नाही. आता पिंडाचाच संबंध नाही म्हणल्यावर ब्रह्मांडाचा संबंध आपोआपच तुटला. कारण नाथ महाराज सांगतात ना, पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा, हरी विन सारा व्यर्थ भ्रमा. म्हणून त्या म्हणजे त्या अद्वैत स्वरूपात 1 2 अशी गणना सुद्धा नाही. म्हणजे त्यात प्रकृती, माया आणि पुरुष म्हणजे अविद्योपाधीने युक्त जीव हे 2 नाहीत. जसं खोटं म्हणलं ना, तर खोटं म्हणल्यानंतर मध्ये त्याच्यामध्ये संख्या नसते आणि लहान मोठ्याचा भेद नसतो. आता स्वप्न पडलेलं आहे आणि स्वप्नामध्ये आपल्याला जत्रा अनुभवाला आली, तर जत्रा अनुभवाला आली म्हणल्यावर तिथं किती लोक होते? निदान 5-1 लाख तरी असते ना. पण ते मोजायचं असतं का खोटं असतं? खोटं असल्यामुळं मोजायचं नसतं. आणि मोजायचं नसतं आणि त्याच्यामध्ये लहान मोठेपणा नसतो. मग तिथं वडाचं झाड होतं ते 100 वर्षापूर्वीचं होतं का? आणि आपण 80 वर्षाचे असतो का? म्हणजे तिथं लहान मोठेपणाचा भेद नसतो आणि संख्या नसते. मग खोटं म्हटल्यानंतर तिथं संख्या आणि भेद नसतो. मग सृष्टी खोटी आहे म्हटल्यावर इथं लहान मोठेपणाचा भेद खोटा आहे आणि अनेकत्वाचा भ्रम आहे. असं भेदात अभेदाचा निश्चय करण्याची
कला युक्ती सद्गुरू आपल्या लक्षात आणून देतात. म्हणून अनेकत्व मोडून एकत्व जोडिले. अनेकत्वाचा काय केला? बाध केला आणि एकत्व आपल्या लक्षात आणून दिलं. म्हणून स्वयंप्रकाश सत्य अद्वितीय आत्म्याचे स्वरूप आहे असं जाणावं. असं आपण काय करायचं? जाणायचं की आपण अद्वितीय आहोत, निरुपाधिक आहोत. जसं उपाधीला सोडून असणं म्हणजे निरुपाधिक असणं, आणि उपाधीला सोडून असण्याचा अनुभव आपल्याला झोपेमध्ये आहे. तो अनुभव म्हणजेच निरुपाधिक आहे. निष्प्रपंचत्वाचा आपल्याला दररोज अनुभव आहे. आणि जे निष्प्रपंच असतं त्यालाच तर ब्रह्मचैतन्य म्हणायचं. निष्प्रपंच असणं म्हणजे कोणता प्रपंच नाही तिथं. ह्या जागृतीमध्ये जो आहे तो भौतिक प्रपंच आहे, म्हणजे भूतापासून झालेला आहे. आणि स्वप्न म्हणजे एका मनानं केलेली कल्पना आहे, म्हणजे तो वासनात्मक प्रपंच आहे. मग भौतिक प्रपंचाचा आणि वासनात्मक प्रपंचाचा दोन्ही प्रपंचाचा अभाव आहे झोपेत. म्हणजे दोन्ही प्रपंचाच्या अभावाला जाणायला लागलो म्हणजे निष्प्रपंचच आहे ना ते. आणि निष्प्रपंच जे असतं त्यालाच तर ब्रह्म म्हणाले, त्यालाच तर ब्रह्म म्हटलेलं आहे. मग निष्प्रपंचत्वाचा अनुभव नाही का आपण म्हणतो आपल्याला काहीच कळत नाही. तिथं द्वैत नाही. द्वैत नाही म्हणजे दुःख नाही, आणि दुःख नाही म्हणजे सुख आहे. मग सुख आणि तुम्ही दोन कुठे? अग्नी आणि उष्णता दोन कुठे? म्हणून तिखटपणा आणि मिरची दोन कुठे? मिरची म्हणजेच तिखट. जे तिखट असतं ना त्यालाच मिरची म्हणायचं, जे खरट असतं त्यालाच मीठ म्हणायचं, आणि जे उष्ण असतं त्यालाच अग्नी म्हणायचं, आणि जे निष्प्रपंच असतं ना त्यालाच ब्रह्म म्हणायचं. मग तुम्हाला तुमच्या ब्रह्मत्वाचा अनुभव नाही का? त्या अनुभवावर लक्ष नाही? लक्ष नाही. मग लक्ष द्यायचं का करत बसायचं? मग कर्म केल्यानं मोक्ष होईल का लक्ष दिल्यानं मोक्ष होईल? म्हणून कर्मानं मोक्ष होत नाही हा सिद्धांत. लक्ष दिल्यानंच मोक्ष आहे, म्हणजे मोकळेच आहेत. म्हणून ज्ञाने विनयके उपाय करिसी जितुके अधिक गुंठिसी तितुके रुखी ये. आता निष्काम कर्म केलं, फलाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म ईश्वर चरणी अर्पण केलं तर त्याचं एक फळ आहे की त्याचं काय फळ आहे? चित्तशुद्धी. आणि शुद्ध चित्त झाल्यानंतर आत्मा लवकर कळत असतो.